नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिकच्या पंचवटी परिसरातील श्रीकृष्ण तीर्थ आश्रम इथं रामनवमी नवरात्र उत्सवानिमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या उत्सवाच्या निमित्तानं 22 मार्चला आश्रमात कन्या पूजन व कन्या भोजनाचा विशेष कार्यक्रम पार पडला। यामध्ये असंख्य मुलींना आमंत्रित करून त्यांची विधिवत पूजा करण्यात आली। या कन्या भोजनाला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं। रामनवमीच्या दिवशी सकाळी प्रभू श्रीरामांची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली, तर सायंकाळी भक्तांकडून सुंदरकांडाचं सादरीकरण करण्यात आलं। गेल्या 10 वर्षापासून सुरू असलेली ही सुंदरकांडाची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडली। परिसरातील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते। यावर्षी भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। या प्रसंगी आश्रमाचे पंडित सत्य गोविंदजी यांनी उत्सवाची माहिती देत भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आवाहन केलं। रामचंद्र भगवान की जय, सदगुरु देव की जय। प्रतिवर्ष की बस आज भी रामनवमी जन्मोत्सव सुबह भगवान राम का अभिषेक पूजन 12 बजे भगवान रामचंद्र का अभिषेक पूजा किया, आरती किया, जन्मोत्सव मनाया गया। शाम को आज हर साल सुंदरकांड का आश्रम में कार्यक्रम किया जाता है। तो अभी 10 साल हो गए सुंदरकांड करते करते। हर शाम को 5:30 बजे से रात के 9 बजे तक सुंदरकांड का पाठ किया जाता है। तो सभी भक्त इसमें सहयोग लेते हैं, आते हैं। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ, रामचंद्र भगवान से, कि सबको खूब शक्ति दे, सबको इच्छा पूरी करें। यही भगवान महादेव विश्वनाथ भगवान से, गुरुजी से प्रार्थना करूँगा, सभी भक्तों की मनोकामना पूरी करें। श्री रामचंद्र भगवान की जय। तसेच या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर राममय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। यावेळी 9 न्यूज महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संचालक किशोर बेलसरे यांच्यासह पंचवटी परिसरातील पुरुष महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।